नमस्कार. देशदूतचा हा 54वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. या वर्धापन दिनानिमित्त आपण जो विषय चर्चेला घेतला आहे तो आहे शिक्षण उत्सव. शिक्षणातले अनेक पैलू, अनेक विषय हे आपण अनेक व्यक्तिमत्वांकडनं, अनेक एक्सपर्ट्सकडनं ऐकतोय. आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यात आपल्या नाशिकचे लाडकं व्यक्तिमत्व जे सध्या पुण्यात आहेत असे सूरज मांढरे सर यांना भेटायला. शिक्षण आयुक्त महाराष्ट्राचे म्हणून ते सध्या कार्यरत आहेत आणि मुळातच एक संवेदनशील अधिकारी, एक संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्याकडनं अपेक्षा खूप आहेत आणि त्यांचे खूप सारे प्रयोग पण शिक्षणाचे चाललेले आहेत. आज आपण ते सगळे जाणून घेऊयात. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं शिक्षणोत्सवात. सर, जसं मी म्हटलं की शिक्षणाची मूळ प्रक्रियाच आपण बघितली तर असं म्हणतो आपण की त्याच्यातून माणूस घडावा. म्हणजे अगदी जेव्हा तो प्ले ग्रुपला जातो, नर्सरीला जातो, तिथपासून ते उच्च शिक्षण घेतो तिथपर्यंत. आत्तापर्यंत जी आपण शिक्षणाच्या चाकोरीतनं आलोय कुठेतरी काहीतरी राहतंय असं आपल्याला वाटतंय आणि म्हणूनच कदाचित न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण आता अंमलात आणतोय. तर या प्रक्रियेकडे मुळात तुम्ही कसे बघता की माणूस घडावा शिक्षणातनं म्हणजे नेमकं काय व्हावं? आपण जर शिक्षण ह्या विषयाकडे थोडंसं तांत्रिक दृष्टीने जर बघितलं ना तर एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती जी झाली आहे ती एज्युसियर किंवा एज्युक्युअर या शब्दापासून, लॅटिन शब्दापासून झाली. बरोबर. त्या शब्दाचा भाषांतर असं आहे की टू ब्रिंग आउट ऑर टू ब्रिंग अप. म्हणजे काय आहे तर ज्या पोटेन्शियल जे आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये ते बाहेर आणणं बरोबर. आणि अल्टिमेटली काय तर जो समाजामध्ये चांगलं योगदान देऊ शकेल अशी व्यक्ती घडवणं. आता त्याचे अनेक वेळेला उद्दिष्ट वेगळे वेगळे असतात. म्हणजे जशी व्यवस्था असते त्या व्यवस्थेला पूरक अशी उद्दिष्ट त्या त्यावेळी ठरवली जातात. जी आपण आत्ताची जी शिक्षण व्यवस्था आहे आपली ही बहुतांश करून 1838 साली जे मॅकॉलेने मिनिट्स ऑफ एज्युकेशन लिहिले त्याच्यावरती आधारलेली आहे. त्यावेळची गरज अशी होती की इंग्रजी राजवटीला मदत करतील असे सबऑर्डिनेट ब्युरोक्रेसी वरची नव्हे अशा ब्युरोक्रेसीसाठी मॅनपॉवर तयार करणे ह्या उद्देशाने ती व्यवस्था गेली. पूर्वीचे जे गुरुकुल होते, जी पूर्वीची मदरसा मक्तबची जी व्यवस्था होती ती सगळी स्किलवर आधारित, ज्या माणसाला समाजात जाऊन जे करायचं आहे ते तो करायला कसा चांगला होईल अशा पद्धतीची होती. खूप मेहनत त्यात मध्ये असे. पण ती सगळी व्यवस्था मोडीत काढून इंग्रजांनी एक विशिष्ट व्यवस्था एका विशिष्ट हेतूने तयार केली. आपण तीच व्यवस्था पुढे चालू केली कारण ती व्यवस्था नंतरच्या गोष्टींना सुद्धा पूरक ठरली की लोक शिक्षित व्हायला लागले. लोकांचे थोड्याशा इंग्लिश एज्युकेशनमुळे त्यांचे थोडासा जीवनमान उंचावलं कारण नोकऱ्या मिळायला लागल्या. इंग्लिश येणं हे नोकरी मिळण्यासाठी जवळजवळ बंधनकारक झालं. तर आपला जो प्रवास आहे तो एका विशिष्ट हेतूने प्रेरित आणि एका विशिष्ट हेतूला मर्यादित आहे. आता आपण ज्या वेळेला खूप पुढे आलोय, आता 1838 म्हणजे जवळपास 200 वर्ष व्हायला आले. आणि गोष्ट अशी आहे की 1838 पासून आपल्या व्यवस्थेला फक्त 4-5 वेळा ओव्हरऑलिंग केलं गेलं. वुड्स खलिता असेल, नंतर मुदलियार कमिशन आहे, राधाकृष्णन कमिशन आहे, कोठारी आयोग आणि 92ची पॉलिसी आहे. पण आता इतक्या 200 वर्षामध्ये पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलंय की या सगळ्याचा पुन्हा फेरविचार करणं आणि शिक्षणाचा हेतू काय असावा. तो हेतू केवळ लिटरेट करणे हा तर निश्चितच नाही आणि इव्हन कुठल्या तरी विशिष्ट प्रयोजनासाठी तयार करणे हा पण नाही. हा ती व्यक्ती चौकस व्हावी, ती व्यक्ती बॅलन्स्ड व्हावी, ती व्यक्ती सामाजिक योगदानासाठी पात्र व्हावी असा बहुअंगी उद्देश आहे. आणि तो उद्देश जर पूर्ण करत असू आपण तरच त्याला खऱ्या अर्थाने आपल्याला शिक्षणाचा हेतू साध्य होतं असं म्हणता येईल. अगदी खरंय सर. बहुअंगी व्यक्तिमत्व व्हावं असं तुम्ही म्हणताय. आता या बहुअंगी व्यक्तिमत्वात आपण असं बघतो की सध्या मुलांनी प्रश्न विचारले, मग ते शाळेत काय किंवा घरी काय, की आपण त्यांना फार प्रश्न झाले की म्हणतो गप्रे फार विचारू नको. पण मुळातच शिक्षणाने शोध घ्यावा असा एक थॉट आहे. तर तुमच्या अनुभवातनं, म्हणजे तुम्ही एका शिक्षकाचे पुत्र आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुमचा सुद्धा एक शिक्षणाचा प्रवास झालेला आहे, हा शोध घेताना तुम्हाला काय सापडलं? माझं सुदैव असं आहे की माझ्या घरातच माझे वडील शिक्षकच होते. म्हणजे मी सुरुवातीपासूनच शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे आणि माझे वडील खूप दर्जेदार शिक्षक होते. म्हणजे बरेच, म्हणजे सगळे शिक्षक चांगलेच असतात, नो डाऊट, ते प्रोफेशनच इतकं पवित्र आहे, पण प्रयोगशील होते. म्हणजे माझे वडील काय करायचे, ते ज्यावेळी सुपरवायझर होते तेव्हा सुद्धा ते टाइम टेबल तयार करत असताना सगळ्यात कच्चे वर्ग जे असायचे, पूर्वी वर्गांची रचना ही अ ब क ड प्रमाणे तुकड्यांमध्ये असायची. खालच्या तुकड्या म्हणजे आपण 10वी फ जो पिक्चर माहिती आपल्याला की जरा वात्य आणि हा असं सगळे तिथे लोक असायचे, ते स्वतःकडे घ्यायचे ते मुद्दाम चांगले वर्ग घेण्याच्या ऐवजी.
आणि त्या मुलांवरती ते मेहनत घ्यायची आणि त्यांचा प्रत्येक निकाल 100% लागलाय क्या बात प्रत्येक आहे. गोष्टी. आणि दर 5 सप्टेंबरला त्यांना एक प्रमाणपत्र आणि एक पुस्तक मिळायचं. माझ्या लायब्ररीची सर्वात मोठी इस्टेट जी आहे ती ते माझ्या वडिलांची प्रमाणपत्र आहेत. क्या बात ते आहे. काय करायचे मग त्या मुलांवर मेहनत घ्यायची, सिस्टमॅटिक मेहनत घ्यायची, इंग्रजी शिकवायची, इतिहास शिकवायचे आणि अगदी बारकाईने. आणि ते योगायोगाने सकाळच्या वेळेला आमच्याच घरी त्या मुलांना ते बोलवायचे आणि ते फ्री त्या सगळं कोचिंग असायचं आणि मग शाळेत जायचे. तर माझं बालपण जे झालंय ते प्रश्न विचारण्यापासूनच झालेलं सुरुवात. म्हणजे ती त्या मुलांशी ते का मागे पडले, त्यांनी काय केलं पाहिजे, हे सगळ्या चर्चा माझ्या कानावर पडत असत. त्यामुळे मला स्वतःला टाइम टेबल चांगल्या प्रकारे बनवणे, सिस्टमॅटिक काम करणे, या सगळ्याची सवयीचा पाया तिथे घातला गेला. बरोबर. आणि आमची शाळा परत मी नंतर मूवीमध्ये गेलो, तिथं सुद्धा फार दर्जेदार शिक्षक आम्हाला होते. मिळाले. आणि आमच्या शाळेमध्ये असं मला कधी आठवत नाही की म्हणजे मी तुम्हाला सांगू, एज्युकेशन आणि इंडॉक्ट्रिनेशनमध्ये हाच फरक फरक आहे. आहे. खरं आहे. इंडॉक्ट्रिनेशन असं आहे की जिथं फक्त एकतर्फी आपल्याला सांगितलं जातं, जातं. का ते विचारायचं नसतं, जे आहे ते सत्य समजायचं असतं. शिक्षण हे असं आहे की ती दुहेरी प्रक्रिया आहे. शिक्षक आणि विद्यार्थी दोघं मिळून काहीतरी शोधत असतात बरोबर. आणि शिक्षक हा अनुभवी असल्यामुळे त्या शोधाला तो मुलांना तयार करतो. मुलं ही नवीन असल्यामुळे, जास्त उत्साही असल्यामुळे ती एक अँगल त्याला देतात. तर हे अनुभव आणि चौकसपणा ह्याचं मिश्रण होऊन तो शोध परिपूर्ण होतो. तर ती प्रक्रिया अनेक चांगले शिक्षक करतात. आणि मला असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याला स्कोप फार कमी आहे दुर्दैवाने. पण आता तो न्यू एज्युकेशन पॉलिसीमधनं किंवा आपल्याला तो थोडा थोडा निर्माण करावा निर्माण लागेल. करायला Yes. लागेल. नवीन जे शैक्षणिक धोरण आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याचं आता इम्प्लिमेंटेशन आपण हळूहळू होय. करायला लागलो आणि ते होय. टप्प्याटप्प्यानेच अर्थात होणार आहे. हो. कारण की त्याच्यात खूपच एक्झॉस्टिव्ह विचार हो, आहे. हो. तर आता कुठल्या स्टेजला ते इम्प्लिमेंटेशन आहे आणि सध्या आपण त्याच्याकडे कसं बघतो? न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जवळपास 297 टास्क आहेत. म्हणजे 297 टास्क म्हणजे असं की ते धोरण आहे आणि धोरणाची अंमलबजावणी करण्याकरता काही मग कायदे बदलावे लागतात, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी कराव्या लागतात, काही इन्फ्रास्ट्रक्चर बदलावं लागतं. अशा साधारणपणे 297 गोष्टी ज्या वेळेला पूर्ण होतील तेव्हा आपण म्हणू की हे धोरणाची अंमलबजावणी झाली. पूर्ण झाली. आता आपल्या राज्यामध्ये साधारणपणे 50 पर्यंतचे टास्क पूर्ण झाले. बरं. त्याची अगदी जर मोठी ठळक वैशिष्ट्य जर बघायची न्यू एज्युकेशन पॉलिसीची, तर पहिल्यांदाच आपण क्रेडिट सिस्टीम त्यामध्ये आणतो आहोत. म्हणजे आज जसं आपण सुरुवात केली बोलायला की चौकस आणि चौरस त्याचा विकास व्हावा, व्यक्तिमत्व व्हावं. तर असं कोणी सायन्सचाच विद्यार्थी, कॉमर्सचा विद्यार्थी, आर्ट्सचा विद्यार्थी असं कोणी नसतं. आता उदाहरणार्थ मी कॉमर्सचा जरी असलो तरी मला लॉमध्ये खूप इंटरेस्ट आहे, होता, आजही आहे. टेक्नॉलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, इतिहासामध्ये खूप इंटरेस्ट आहे, फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट आहे. तर असंच प्रत्येक व्यक्ती ही मिक्स बॅग असते आणि तिच्या त्या सगळ्याला खाद्य पुरवण्याची व्यवस्था शिक्षण व्यवस्थेमध्ये असली पाहिजे. तो एक मोठा बदल केला जातो. दुसरं जे आपल्याला माहिती आहे की 6 वर्षाच्या नंतरच शिक्षण सुरू होतं आपल्या व्यवस्थेत आता. ते 3ऱ्या वर्षापासून सुरू करतोय आता आपण. म्हणजे 3 वर्षापासून त्याचं, कारण असं सायंटिफिकली आता सिद्ध झालंय की 3 ते 6 या वयोगटातच मेंदूची अतिशय Development महत्वाची होते. वाढ होते. आणि त्यावेळेला आपण फक्त विद्यार्थ्यांना अगदी खेळणे विळणे आणि अगदी बेसिक गोष्टीमध्ये गोष्टी रमवतोय. देतो. थोडंसं म्हणजे ताण न देता व्यवस्थित. आता हा एक मोठा बदल ज्याला अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणलेलं आहे ते यामध्ये आहे. त्यानंतर परीक्षा पद्धती, जी परीक्षा पद्धती आज जी अगदी तुम्ही घोका आणि ओका टाईपची जी परीक्षा पद्धती आहे ती बदलून त्याला खरंच समजलाय का नाही तो विषय वगैरे, अशा पद्धतीची 360 डिग्री इव्हॅल्युएशन सिस्टीम येते. असे अनेक ठळक बदल. शिक्षकांच्या साठी सुद्धा खूप काही गोष्टी त्यामध्ये आहेत. अर्थातच. हा, की शिक्षकांचा सुद्धा करिअर प्लॅन बनावा, की त्याचं वेळोवेळी अपग्रेडेशन व्हावं. टीचर्स ट्रेनिंग बद्दल मूलभूत बदल आहेत काही. म्हणजे शिक्षणाच्या पैलूमध्ये जसा विद्यार्थी महत्वाचा आहे तसा शिक्षक मला होय. वाटतं थोडा जास्त महत्वाचा जास्त आहे. महत्वाचं आहे. येस येस. तर ते सगळे बदल ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहेत. आपण त्याच्यातला जो अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनचा जो भाग आहे तो आपला जवळजवळ पूर्ण होत आलाय. म्हणजे आपण आपल्याकडे अंगणवाडी अतिशय चांगलं स्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहे, खूप यशस्वीरित्या. आणि मला खूप चांगलं वाटतं कारण मी CEO असताना सुद्धा ज्या वेळेला मी अंगणवाडीमध्ये जायचो त्यावेळेला मी स्वतः रिचार्ज व्हायचो. कारण तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या ऑफिसेसमध्ये गेला तर तिथे तुम्हाला काही ना काहीतरी वावगं दिसेल आणि तुम्ही आधी डिस्टर्ब व्हाल. पण अंगणवाडी हे एक असं सेंटर होतं की त्या महिला ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने, कधी कधी तर स्वतःचे पदरमोड करून त्या मुलांना खूप चांगलं सांभाळतात. तर तो आपल्याकडे एक चांगली लिगसिटी आहे. आता ती आपल्या शिक्षण व्यवस्थेला जुळतीये, ही एक चांगली गोष्ट आहे. तर तो भाग आपला सिलेबस तयार करायचा पूर्ण झाला. आपल्याकडे आकार आणि पालवी नावाचे 2 सिलेबस सुद्धा आहेत आणि खूप चांगले शिक्षण तज्ज्ञ त्यात काम करतायत. आणि त्याचं जे करिक्युलम फ्रेमवर्क आहे ते सुद्धा आपलं जवळजवळ पूर्ण होत आलंय. आता कदाचित आपण 15-20 सप्टेंबरपर्यंत तो टप्पा पार करू.
50 टास्क आपले पूर्ण झाले 297 क्या पैकी बात आहे. आणि 2030 पर्यंतची मुदत आहे त्याला. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे असं एकदम काहीतरी एक दिवशी जसं कुठला तरी कायदा लागू होतो की उद्यापासून लागू, असं असं नाही होणार आहे ते. इट्स अ स्लो अँड इव्हॉल्विंग प्रोसेस. कारण जसं की जसं तुम्ही म्हणताय की याच्यात मुलं, पालक, शिक्षक, संस्था चालक, प्रशासन ह्या सगळ्यांचा समन्वय होय. खूप गरजेचा होय. आहे. आणि त्याचं गांभीर्य काय माहितीये का, की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1838 पासून आतापर्यंत म्हणजे 150 पावणे 200 वर्षात फक्त 5व्या-6व्यांदा हा एक्झरसाइज होतोय बरोबर. त्याचे टप्पे. तर त्याच्यावरून त्याचं गांभीर्य लक्षात येईल. जेव्हा जेव्हा या विषयाला हात घातला गेलाय ना, तेव्हा 5-5, 10-10 वर्ष लागली. म्हणजे असं नाही झालं की 1838 मध्ये मॅकॉलेने मिनिट्स ऑन एज्युकेशन लिहिले आणि 1839 पासून भारताची व्यवस्था बदलली. असं नाही. इट टूक लॉट ऑफ टाइम ते सगळं स्ट्रक्चर बदलायला, किंवा इव्हन 47, 52, 92 हे जे त्याचे टप्पे आहेत, 64 कोठारी आयोग मोठा, यांना खूप वर्ष लागलेली आहेत ही यायला. कारण याच्यामध्ये मतमतांतर पण बरेच असतात, प्रत्येकाचं आपलं मत असतं, ते सगळं कन्सोलिडेट होऊन ते चाललंय. बट वी विल डू दॅट कन्सेन्स्युअल पद्धतीने आपण ते करू. बरं, अगदी खरं आहे सर. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ते टप्प्याटप्प्यानेच होईल. म्हणजे प्रत्येक टप्प्याला त्याचा रिव्ह्यू पण होऊ शकतोय का? होय. कारण काय हा मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षण हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये आहे आपल्या राज्यघटनेच्या. त्याच्यामध्ये केंद्र सरकारही कायदे करू शकतं आणि राज्य शासनही कायदे करू शकतं. बरं. त्याच्या व्यतिरिक्त काही संस्था आहेत, जसं आता NCERT आहे, SCERT आहे, ज्यामध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या अंडर वेगळ्या वेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत. बरं. कारण ह्या विषयाचा आवाका इतका मोठा आहे की असं कुणी एक कायदा करणारी व्यवस्था, जसा हा कायदा किंवा असा ऍक्ट बनवायचा विषय नाहीये की कोणीतरी लोक बसले, कायदा बनवला आणि उद्यापासून सर्वांवरती तो लागू झाला, असं नाही. तर ह्याला प्रत्येकाला इट इज कॉल्ड आर्ट ऑफ पॉसिबल्स, की जिथे तुम्हाला खूप शक्यता आहेत. हे गणित नाहीये की 2+2 बरोबर 4च उत्तर येईल. तुम्ही विचाराल की 3 ते 6 वयोगटासाठी काय करिक्युलम असावं, तर तुम्हाला 100 उत्तरं येऊ शकतात त्याची, आणि 100 उत्तर बरोबरही असू शकतात. असं नाही इथं चूक बरोबर. मग त्यामुळं ते इव्हॉल्व्ह व्हावं लागतं. म्हणजे तुम्ही चर्चा करून 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 त्यातलं काय जास्त योग्य आहे असं ठरवत ठरवत पुढं आपल्याला जावं लागेल. त्यामुळं बदलाला भरपूर वाव आहे, बदलाला स्कोप आहे. त्यांनी काही दिशा दिलेली आहे आपल्याला. दिशा न बदलता म्हणजे तुम्ही एकदम जर म्हणाल की एखादी गोष्ट आम्ही टोटल नाहीच मान्य, इतका टोकाचं न घेता दोन्हीचा बॅलन्स. कारण प्रत्येक राज्याचं कल्चर वेगळं आहे, प्रत्येक बरोबर आहे. राज्याची लिगसी वेगळी आहे, प्रत्येक राज्याची लोकसंख्येची मानसिकता वेगळी आहे. बरोबर. हे सगळे फॅक्टर त्यामध्ये ऑलरेडी त्यांनी ठेवलेले आहेत कन्सिडर आणि त्या केलेलं आहे. पद्धतीने बरोबर आहे. ही एक खरंच एक्झॉस्टिव्ह पॉलिसी आहे. जसं आपण मगाशी म्हटलो सर की क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा याचा गाभा आहे, तसंच लिटरसी आणि न्यूमरसी हा सुद्धा yes. या एज्युकेशन पॉलिसीचा होय. गाभा आहे. होय. की आपण नेहमी म्हणतो की माणसाचं लॉजिक डेव्हलप व्हावं आणि त्याचबरोबर त्याचं इमोशनही डेव्हलप व्हावं. म्हणजे त्याच्या संवेदनाही डेव्हलप व्हाव्या आणि त्याचा तर्कही डेव्हलप व्हावा. तर या दोन्हीमधनं आपण असं काही साध्य करू बघतोय का? FLN जे आपण म्हणतो, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, हा डेफिनेटली पाया आहे आणि लिटरसीनेच शिक्षणाची सुरुवात होते. म्हणजे लिटरेट होणे हे तर अगदी पहिला टप्पा आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आजही इलिटरसीचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आपण युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन हा 92 सालच्या पॉलिसीमधला सर्वात ठळक मुद्दा होता, ज्याच्यानंतर ॲडल्ट एज्युकेशनकडे लक्ष दिलं गेलं, ज्याच्याकडून खूप वर्ग सुरू झाले. हो. आपण सर्वजणांना माहिती येते की रात्रशाळा वगैरे आपण बऱ्याच सुरू गोष्टी केलं. सुरू केल्या अगदी खरं आहे. आणि त्यातनं बऱ्यापैकी काही परिणाम झाला. परंतु आजही कदाचित मायग्रेशनमुळे असेल, कदाचित लोकांना दुसरी सोपी साधनं लिटरसीपेक्षा मिळाली असतील. म्हणजे अनेक निरक्षर लोक आहेत पण जे मोबाईल चालवतात आजकाल. तर असे काहीतरी पॅरलल्स तयार झाले, पण लिटरसी मागे पडते. कारण आता जे आपलं नवसाक्षरता अभियान जे सुरू केलं आहे, त्याचे अजूनही लेफ्ट आउट लोकसंख्या चिंताजनक आहे. आहे. खूप मोठी लोकसंख्या आहे. बरोबर. तर पुन्हा तिकडे यावंच लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी होतीये की फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी हा फक्त शाळेपुरता किंवा ह्याच्यापुरता विषय नाही मर्यादित. आता आता हळूहळू त्याला आपल्याला असं पण घ्यावं लागणार आहे की फायनली ज्या वेळेला त्यांना बाहेर पडायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना, तेव्हा बाहेरचं जगात काय चाललंय बरोबर. याची तोंड ओळख त्यांना शाळेतच व्हावी लागेल. अगदी खरं. मी मध्ये एक युनेस्कोचा रिपोर्ट वाचला, ज्यामध्ये आपल्या व्यवस्थेबद्दल खूप निगेटिव्ह त्याच्यामध्ये वर्णन होतं की आपण ज्या वेळेला आपले लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात, म्हणजे एखादा इंजिनियर होऊन चांगले मार्क्स मिळून बाहेर पडतो, एखादा वकील होऊन बाहेर पडतो, तर तो सेम व्यवसाय लगेच करू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. बरं. हां, म्हणून ते आपल्याला इन्फोसिसचे नारायण मूर्तींचं वाक्य सुद्धा आहे की इट टेक्स 2 years फॉर मी टू मेक अन IIT ग्रॅज्युएट अँड इंजिनियर. बरोबर. म्हणजे तो IIT ग्रॅज्युएट जरी झाला तरी त्याला इंजिनियर बनवायला मला 2 वर्ष लागतात म्हणतात ते.
ते का तर ते जे आहे, कदाचित तिथे जे शिकवलं जातंय ते व्यवहारातल्यापेक्षा अजूनही खूप मागे आहे गॅप आहे. आहे. तर आपण एकदाही कोर्टात न जाता सुद्धा LLB ची डिग्री मिळू शकते आता. हो. हे सगळी आयरनी आहे. बरोबर. आणि मग जेव्हा कोर्टात जायचा प्रश्न येतो तेव्हा लक्षात येतं की हे तर वेगळीच दुनिया आहे ना, आपण जे शिकून आले ते वेगळंच ते होतं. वेगळं आहे. तर त्याला फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी जे आहे ना, त्याचाच हा एक दुसरा पदर मी सांगतोय तुम्हाला, की तो आपल्याला प्रत्यक्षात बाहेर जाऊन जे करायचे त्याच्याशी किती लवकर मिळती-जुळती शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करू, तर ती आपण दुसरे जे जीवनातली जी 18 वर्ष मागून घेतोय, बरोबर. त्याचा खरा उपयोग होईल असं मला वाटतं. सो त्याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याबद्दल भरपूर प्रावधान आहे. त्याबरोबरच आहेच अगदी. सर जसं मी मगाशी म्हटलं, की आपल्याला आता IQ वरनं आपण EQ आणि आता EQ वरनं SQ कडे जातोय. हम्म. पण आता आपण फोकस करतोय तो IQ वर. फॉर्च्युनेटली आपण रँक सिस्टीम काढून टाकली आहे. आपण ग्रेडिंगकडे आलेलो आहे, क्रेडिट्सकडे आलेलो आहे. पण ते करताना आपण मुलांच्या EQ वर कसा फोकस करणार आहोत आणि म्हणजे इज इट गोइंग टू हेल्प? कारण की मी थोडं इलॅबोरेट करते की आपण असं आत्ता बघतोय म्हणजे ओव्हरऑल समाजातच सध्या अँगर आणि रेज हा प्रचंड आहे, म्हणजे अगदी कॉमन माणसाचा. त्याच्यात मुलं पण खूप मोठ्या संख्येने आहेत आणि त्याचं पर्यावसन खूप अगदी नको त्या घटनांमध्ये होत आहे, गुन्ह्यांमध्ये होत आहे. तर शाळेमधनं कुठेतरी जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की आपली जी प्राचीन संस्कृती होती की जी मुळात स्किल बेस्ड आणि व्हॅल्यू बेस्ड होती, तर ते करायला आपल्याला काय करावं लागेल? थोडंसं त्याच्याकरता आहे ना खूप व्यापक विचार करणं गरजेचं आहे. जसं आपण जर अपेक्षा ही ठेवली, की शाळेमधनं सगळ्या गोष्टी होतील, तर ते मला वाटतं ती थोडी अवाजवी अपेक्षा होईल. त्याचं कारण असं आहे, की मूल ज्यावेळेला तयार होत असताना, जसं मी आता पण तुम्हाला उदाहरण दिलं ते माझ्या वडिलांचं उदाहरण बरोबर. दिलं, की त्यांनी अवघड वर्ग घेऊन त्यांनी मुलांना शिकवून त्यांनी ते चॅलेंज स्वीकारून ते केलेलं माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण होतं. तर आपण मुलांना जसं पालक म्हणतात ना, मुलं आमचे ऐकत नाहीत. मुलं ऐकत कुणाचेच नसतात. मुलं पाहत असतात आणि ते पाहून अनुकरण करत असतात. मुलं पालकांकडे पाहत असतात. मुलं दुसऱ्या मुलांकडे पाहत असतात. मुलं समाजात पाहत असतात. मुलाचं शिक्षण जे आहे ना, ते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चालू असतं. शाळा हा त्याच्यातल्या एका सिलेबसचा आणि एका काही गोष्टींचा भाग आहे. मला असं वाटतं, की ह्याकरता सगळ्याच फ्रंट्सवरती जर ज्यावेळेला थोडीशी जनजागृती होईल, त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. नाहीतर उलट असं होतं, की शाळेमध्ये शिकवलेलं जर व्यवहारात दिसत नसेल, तर ती मुलं उलट अजूनच जास्त कन्फ्यूज होण्याची जास्त शक्यता आहे, की त्याला बाहेर वेगळंच जग आहे आणि शाळेत मात्र त्याला अगदी खरं आहे. थिअरॉटिकली सांगितलं जातं. मला असं वाटतं एक उठाव त्या पातळीवर व्हायला पाहिजे आणि काही देशांमध्ये झालेलेच उठाव. म्हणजे जो चायना एकेकाळी हार्डकोर कम्युनिस्ट आणि पूर्ण क्लोज डोअर कंट्री होता, आज तो इंडस्ट्रीमध्ये कुठे निघून गेलेला, की बरोबर. सगळे Apple पासून ते Dell पर्यंत सगळे तिकडे शिफ्ट झाले. Globalization आहे. तर ते दे ॲक्सेप्टेड इट, दे चेंज्ड इट. त्यांनी वर्क कल्चर चेंज केलं, त्यांनी फिलॉसॉफी, राजकीय फिलॉसॉफी चेंज केली. तर हे सगळे बदल त्यांचे काही फक्त शाळेतनं नाही झाले, त्यांचे बदल हे समाजातून System झाले. मधनं झाले. तर मला असं वाटतं म्हणूनच आहे ना, आम्ही फक्त त्याचं पिव्हटल रोल शिक्षण व्यवस्था करू शकते. या सगळ्या घटकांना एकत्र आणण्याचं काम शिक्षण व्यवस्था करू शकते. मला असं वाटतं, की तो जो स्कोप ठेवलेला आहे 360 डिग्री इव्हॅल्युएशनचा, त्यात शिक्षण विभागाने थोडं मोकळं होऊन केवळ शिक्षण म्हणजे केवळ शिक्षण खात्यातलेच लोक, केवळ शिक्षक असं न समजता सगळ्या घटकांना जर थोडं व्यासपीठ उपलब्ध करून दिले शाळेचं, तर मुलांच्या समोर एक चांगलं 360 डिग्री चित्र निर्माण डेफिनेटली. होईल. आणि ते मला वाटतं खूप गरजेचं आहे, तुम्ही जो मुद्दा मांडताय की हा 360 डिग्री ची जी डेव्हलपमेंट आहे. सर या सगळ्याकडे बघताना म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की समाजाचा पण एक रोल आहे आणि या समाजात म्हटलं म्हणजे पालक हा एक खूप महत्वाचा घटक आहे. सध्या आपण थोडंसं असंच बघतोय, कदाचित ऐकायला छान वाटणार नाही, पण पालकच कन्फ्युज्ड आहेत की त्यांना माध्यम कोणतं निवडायचं आहे, त्यांना शाळा कोणती निवडायची आहे, इथपासून ते माझ्या मुलांनी काय शिकावं आणि कसं शिकावं, हे पालकांचं एकीकडे असलेलं कन्फ्युजन आणि दुसरीकडे त्या मुलाच्या हातात असलेलं एक इंटरनेटचं जग. तर काय तुम्ही संदेश पालकांना द्याल? पालकांसाठी माझे 2 महत्त्वाचे संदेश आहेत. एक तर एक रिपोर्ट मी मध्ये वाचला. आम्ही ज्यावेळेला लंडनला गेलो होतो वर्ल्ड एज्युकेशन फोरमसाठी, त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं. त्यात सांगितलं, की ज्या ठिकाणी पालक मुलांकडे प्रॉपर लक्ष देतात, तिथल्या मुलांची प्रगती 30% इतरांपेक्षा जास्त दिसतीये. लक्ष देणे म्हणजे केवळ मोबाईल चांगला घेऊन देणे किंवा शाळा चांगली निवडणे वगैरे नाही. काही पालक लॉन्ड्री सारखं समजतात शाळांना, की आपण जसं लॉन्ड्रीत कपडे टाकले की धुवून व्यवस्थित दुसऱ्या दिवशी येतात, तसं कृपया समजू नये.
तर स्वतः वेळ देणे म्हणजे त्याची शैक्षणिक प्रगती काय चालली आहे, त्याच्या स्वभावाची जडणघडण काय चालली आहे, तो इतरांशी वागतो कसा, त्याचं नेमकं चाललंय काय त्याचं किंवा तिचं, हे सगळं बघणे आणि एक बॉन्ड ठेवणे स्वतःचा, हे एक मिसिंग आहे आज खूप मोठ्या प्रमाणावरती. दुसरी गोष्ट म्हणजे खूप दूरगामी गोष्टींचा विचार पालक करताना दिसतात. म्हणजे हा काय होणार पुढे. म्हणजे मला एक गंमत म्हणून सांगतो, मला एका पालकांनी विचारलं की IAS होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर मी आपलं सहज सांगितलं की म्हणलं पेपर वाचलं पाहिजे, करंट अफेअर्स वाचले पाहिजे, थोडे हळूहळू सुरुवात. म्हणे नाही वाचता येत नाही मुलाला. मला शॉक बसला. म्हणलं वाचता येत नाही तर आहेत नाही म्हणे 3 वर्षाचा आहे तो आता. म्हणजे आता असे पण पालक आहेत की तुम्ही ती वय अजून 3 वर्ष नसताना 22-23व्या वर्षी तो काय करणार, Expectations वाढतात. ही एक्सपेक्टेशन होती. त्यापेक्षा तो आज काय करतोय, तुमच्या एक 8-8 दिवसाचे स्लॉट करावेत पालकांनी, की या 8 दिवसात माझ्या मुलाने किंवा मुलीने काय अचीव केलं किंवा काय गमावलं. हे आणि हे सर्व पालकांना शक्य आहे. हे पालक जे म्हणतात ना बिझी आहे वगैरे, तर माझं असं म्हणणं आहे पालकांना, की ज्या पालकांनी जर मुलांकडे किंवा मुलीकडे लक्ष नाही दिलं, तर दुसऱ्या दिवशी जेवण करायचे वांधे होतील ना, की मी जर आज मुलाला, काही पालक आहेत असे हो. की आज जर कामावर नाही गेले तर उद्या जेवणाचा प्रश्न निर्माण प्रश्न होतो. निर्माण. त्यांनाच फक्त ही सवलत आहे लक्ष न बरोबर. देण्याची. बाकी कुणी ही खोटी सबब सांगू नये. एक अर्धा तास सहज काढता येतो थोडं बाकीचे अगदी. व्यवधानातनं. किंवा जेवता जेवता सुद्धा संवाद साधता होऊ येतो. शकतो, होऊ शकतो. आणि ते जर केलं ना तर दोघांचा एकमेकांवर चेक राहील. पालकांची गुणवत्ता पण मुलांपर्यंत पोहोचेल, की आपले आई वडील काय दर्जाचे आहेत. नाहीतर तो पण एक भाग आता मिस होत चाललेला आहे. बरोबर. पालकांबद्दल मुलं काय विचार करतात, मुलांबद्दल पालक काय विचार करतात, एक अशा एक दरी झाली. ती मिटवावी. खूप लॉंग टर्मच्या अपेक्षा ठेवू नयेत. आपण हळूहळू बिल्ड केलं पाहिजे त्याच्यावर. कॅरेक्टर. येस, तसं केलं तर खूप मदत होईल. कारण इंग्लिश मिडियम, मराठी मीडियम, CBSE, IB हे सगळे अगदी म्हणजे एक मनगडंत अशी एक बागुलबुवा आहे. असं काही नाही की इंग्लिश मिडियममधनं सगळेच जण फार ग्रेट होतात बरोबर. किंवा मराठी मिडियममधले. उलट CBSEच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा 10% पण नाही आहेत टोटल व्यवस्थित. बरोबर. जे काही कर्तृत्व गाजवलं जाते त्या 90% मराठी मिडियम आणि SSC मधलीच मुलं गाजवत आहेत आजचं सुद्धा. अगदी खरं. त्यामुळं असं काही नाहीये आणि असं काही ठोकताळे नाही त्याचे की हे केलं की हे होईल. त्या काही लॉन्ड्रीज नाही आहेत की गॅरंटेड धुलाई करून साफसूफ होईल कॅरेक्टर, असं नाहीये. त्यामुळे आपण लक्ष किती देतो, नेमकं काय करतोय, प्रायोरिटीज कशा सेट करतोय, हे जास्त महत्वाचं आहे. खरं आहे सर. सर, याच्यातला तिसरा घटक आहे, आपण पटकन त्याच्यावर विचार करूयात, की शिक्षक. आज बहुतांश शिक्षक आपण असं गृहीत धरून चालू की त्यांना आवड आहे शिक्षणाची म्हणून या क्षेत्रात आलेले आहेत. पण एकंदरीत व्यवस्थेमध्ये आपण असेही शिक्षक बघतो की जे त्याच्याकडे फक्त एक जॉब म्हणून बघतायत. तर शिक्षकांसाठी काय सांगाल, की काय त्यांचा ॲटिट्यूड आणि तो मुलांवर कसा रिफ्लेक्ट? कोणी शिक्षक आहेत ते अक्षरशः जगातल्या भाग्यवान 1% व्यक्तींपैकी आहेत की दुसऱ्याला प्रभावित करण्याची संधी, आणि ती सुद्धा पगारी त्यांना मिळालेली आहे. कारण तुम्ही आता आपण ऐकतो ना YouTube इन्फ्लुएन्सर वगैरे वगैरे, त्यांना खूप पदरमोड करून दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करावं करावं लागतं. ती संधी बसल्या आपसूक, म्हणजे तुमच्यासमोर जी काही 50-100 मुलं बसलेली आहेत, आणि किती मुलं, आता मगाशी मी तुम्हाला मूवीचं माझ्या शाळेचं उदाहरण दिलं, तर त्या शिक्षकांचा प्रभाव आजही माझ्यावरती आहे. प्रत्येक बारीक बारीक घटनेमध्ये तो प्रभाव आहे. तर हे सगळं इथं मिळालंय. त्यामुळं आपले विषय अनेक असू शकतात. आपले पगाराचे प्रश्न असतील, आपले प्रमोशनचे प्रश्न असतील, आपल्याला बरीच अशैक्षणिक, ज्याला आपण अशैक्षणिक म्हणतो, हो. पण ते ऍक्च्युली आहेत तर सगळे आपल्याशी संबंधित कामं ती करावी लागत असतील. पण शेवटी कुठेतरी त्याला एक आपण थोडंसं कमी महत्त्व देऊन जी संधी मिळाली आहे तिचा उपयोग केला पाहिजे. कारण खरोखर काही शिक्षक करतात सुद्धा, खूप समाधान पण मिळतं त्यांना. तर एक चांगलं प्रोफेशन आहे, खूप मोठा संधी आहे, तिकडे त्यांनी बघावं. आणि दुसरे जे त्यांचे आस्थापनाविषयक प्रश्न असतील ना, त्याची सुद्धा सोडवणूक हळूहळू होत जाते. ते मांडण्याची वेगळी वेगळी फोरम आहेत, तिथं आपण हळूहळू तो प्रयत्न निश्चितपणे करू. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण शिक्षकांच्या करिअर प्लॅन बद्दलची तरतूद आहे. त्यामुळे हळूहळू आता त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष आहे. दिलं जाईल. आय थिंक फ्युचर इज निश्चितच, ब्राईट. सर. येस. सर, या चर्चेच्या शेवटाकडे येताना आपण असं म्हणूयात की सध्या आपण बघतो की कोणाचंही कार्य हे वैश्विक पातळीवर गेले. म्हणजे टुडे वी आर वर्किंग इन अ ग्लोबल सिनारिओ. आणि मग तो कुठेही बसलेला माणूस आहे तरी तो ग्लोबल सिनारिओमध्ये, तुम्ही मग अशी चायनाचं उदाहरण दिलं त्याच्यासारखं. तर मग यासाठी की आपला मुलगा किंवा आपला विद्यार्थी या ग्लोबल सिच्युएशनमध्ये सोडायला ॲज अ कॉम्पिटंट इंडिव्हिज्युअल, जसं आपण म्हटलं की शिक्षणाने माणूस घडावा, तर त्या प्रक्रियेकडे काय फोकस दिला गेलाय इन टर्म्स ऑफ ग्लोबलायझेशन? आता तुम्ही बघितलं की 3 लँग्वेज फॉर्म्युला हा आपण थोडा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. एक म्हणजे इंग्रजी. महत्त्वाचे बदल हे आहेत की आता जगामध्ये जर तुम्ही बघाल ना, माशेलकर सरांचं एक खूप चांगलं पुस्तक ह्यावरती आलेलं आहे की
पुढचं जग कसं असणार आहे आणि आता आपण जम्पिंग कसं केलं पाहिजे त्यामध्ये. आपण जर जगाचे 1/6 आहोत, तर 1/6 संधी आपल्याला मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. आपले पंतप्रधान महोदय सुद्धा जे म्हणतात की भारत विश्वगुरू होईल, त्याच्या मागे त्यांचा हाच विचार आहे. तर हा काही फक्त एखादा विशिष्ट सिलेबस शिकून होणार नाहीये. म्हणजे तुम्ही एखादा सिलेबस शिकवाल, उदाहरणार्थ तुम्ही ऑटोमेशन किंवा मोटरच्या बद्दल काहीतरी शिकाल, ऑटोमोबाईल बद्दल, आणि उद्या इलेक्ट्रिक व्हेकल येतील की जे तुमचं सगळं नॉलेज एकदम दुसरीकडे निघून जाईल. तर ते न होता बेसिक्स जी पर्सनॅलिटी आहे ना ती चांगली होणे, म्हणून त्याचा पाया येतो मातृभाषेतनं होणाऱ्या शिक्षणातून, की त्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आपल्या. म्हणजे आज तुम्हाला ग्रहण म्हणलं तर चंद्राला काय म्हणतात आणि सूर्याला काय म्हणतात आणि ग्रहणाला काय म्हणतात हे शब्द लक्षात ठेवण्यातच 50% मेंदूचा भाग व्यापला जातोय. तर कन्सेप्ट आधी समजून घ्या आणि भाषा म्हणून इंग्रजी नंतर विकसित करा. असा फॉर्म्युला आता हळूहळू शाळांमध्ये आपण देतोय. दुसरी गोष्ट, बेसिक स्किल्स जे आहेत म्हणजे अॅनालिटिकल एबिलिटी, जे 10 स्किल्स ऑफ न्यू जनरेशन ज्याला आपण म्हणतो, की क्युरिओसिटी आहे, अनालिसिस आहे, इंटेलिजन्स आहे, रॅशनल आहे, हे सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर जगात कुठेही तुमचा निभाव लागतो. म्हणजे तुमचं सब्जेक्ट मॅटर बदलेल. आज एक साधी फरशी पुसायचं सब्जेक्ट मॅटर असेल, कधी यान सोडायचं सब्जेक्ट मॅटर असेल, पण रिक्वायरमेंट त्याच आहेत. अनालिसिस करता येतं का, प्लॅन बनवता येतो का, रिव्ह्यू घेता येतो का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात जर तुमच्यामधले ती कोर एबिलिटी चांगली असेल तर. ती ही शिक्षण पद्धती बऱ्यापैकी आता तिकडे हळूहळू शिकायला लागली आणि आय होप की ग्लोबलायझेशनमध्ये आपलं ऑलरेडी आपल्या सिन्सिअरिटीमुळे, आपल्या कॅरेक्टरमुळे आपले लोक बाहेर खूप चांगले नावारूपाला आलेलेच आहेत. तर त्याला ह्या टेक्नॉलॉजी आणि याची सगळ्याची जर जोड अधिक मिळाली, मग वी विल डेफिनेटली जे काय आपण बोलतो आहोत तसे 2047 मध्ये होऊ. सर बोलतायत ते खूप सारं आशादायी चित्र आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे अगदी मुलगा 3 वर्षाचा, म्हणजे विद्यार्थी 3 वर्षाचा शाळेत आल्यापासून ते वैश्विक पातळीवर तो त्याचं आयुष्य कसं जगतो इथपर्यंत, त्याच्या संवेदना कशा विकसित होत आहेत, त्याचा तर्क कसा विकसित होतोय, 10 मुद्दे जे एज्युकेशन पॉलिसीचे आहेत की ज्याच्यावर मेन फोकस आहे त्यावरनं कसं काम चाललंय, पालकांचा सहभाग कसा आहे, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि शिक्षकांचा पण सहभाग कसा आहे, या सगळ्यावर खूप विस्तृत चर्चा झाली. मांढरे सरांची बोलणं हे नेहमी खूपच मोटिवेटिंग असतं. म्हणजे सर खूप छान सगळ्यांना मोटिवेट करतात आणि मला खात्री आहे की आपले पालक असो, विद्यार्थी असो किंवा शिक्षकही असो, आणि जसं त्यांनी म्हटलं थोडेसे इश्यूज असतील पण त्याच्यावर सुद्धा काम करायचा आणि मार्ग काढायचा प्रयत्न सर करतायत. तर या सगळ्यामधून आपण असंच म्हणूयात की या नवीन धोरणातनं जो आपल्याला अपेक्षित आहे तो एक व्यक्ती, एक चांगला माणूस घडायला निश्चितच मदत होईल. सर, तुम्ही या चर्चेत सहभागी Yes, thank you झालात so much. त्याबद्दल खूप थँक्यू. थँक्यू. आणि तुम्हाला वर्धापन दिनाच्याही खूप शुभेच्छा, आणि शिक्षणोत्सव तुम्ही प्रायोरिटीवर घेतला याबद्दल सुद्धा आभार पण आणि शुभेच्छा पण. थँक्यू. थँक्यू सर.